नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे सध्या कोकणात आपल्या गावामध्ये आणि कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। सो आता वाजलेत सकाळचे 10:30। छान अशी आता बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे। तर आज आलेत आपले गार्गी आणि आरव ताईच्या घरी, ताईची गाडी आली आहे, आता सकाळीच आलेत। तर त्यांना घ्यायला चाललो आता पेंढरीमध्ये। तर त्यांना घेऊन येऊया आणि मग आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय दाखवता येईल ते बघू। परत आपण संध्याकाळी मित्राच्या मामाच्या इकडे पण जायचं आहे, माझ्या मित्राकडे पण जायचं आहे, तिकडे पण छान असं देखावा केला आहे, तो पण पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। बरेचसे व्हिडिओ आपण बनवले विसर्जनाचे वगैरे, ते याच्या अगोदर येतील, हा व्हिडिओ त्याच्यानंतर येईल, थोड्या लेट होतो एडिटिंग वगैरे। सो चला नाश्ता करूया आता आणि जाऊया गार्गी आणि आरवला घ्यायला। तर मंडळी, आता आपण मोंड झरकरवाडी इथे आलो मावशीच्या इकडे। तर मावशीच्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया पुढे आरव आणि गार्गी आणायला। आणि येताना यायचं होतं पण सो येईपर्यंत वेळ होईल, आता 12:15 वाजले आणि पहिलं मावशीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया, नंतर पुढे जाऊया। श्री भैराई देवी मंदिर आहे मोंड झरकरवाडीमधलं, आणि या मंदिराचा व्हिडिओ पण आपल्याला बनवायचा आहे, तो स्पेशल व्हिडिओ आपण नंतर बनवू। सो आता बाहेरूनच दर्शन घेऊ। पाहू शकता खूप छान असं मंदिर आहे। मंडळी 1 वाजला आणि आता पोचलोय पेंढरीमध्ये, आणि आता इथे ताईच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया, आरव आणि गार्गीला घेऊया आणि पटकन जाऊया, कारण आता खूप उशीर झालाय त्याचा। अरे काय जेवायला बसले? ए चल फोन उचली नाहीस तू बाबा, मग इले असं तरी बोलायचं काय तुम्ही काय होत असतो ऍक्टिंग म्हणजे मामा इलो रियालिटी दाखवायची, ऍक्टिंग नाही। तू फोन उचली नाहीस किती मामा इलो आमच्याकडे गाडीवर होतो मी, थांबलो तेव्हा नंतर नेटवर्कच नाही। पाणी पिकवते का म्हणते काय व्या बस बस मामाला पाणी मी पाणी रेडे टाकाय ते पोचलो आणि अचानक पाऊस आलाय। सो आता घातलाय, गार्गीने घातलाय रेन कवर आणि मी पण घातलाय, हरवलं नाही फक्त। चावी लावू नको, गाडी स्टार्ट होईल, ती ऑटोमॅटिक आहे। सो चला आता थांबलाय पाऊस, जाऊया। 2 वाजलेत, खूप लेट झालाय। सो पटापट पाऊस गेला तोपर्यंत जाऊया आणि आता भेटू डायरेक्ट घरी।
तर मित्रांनो आता आपण दुपारी आलो 3 वाजता आणि आता आपल्याकडे भजन पण येणार आहे आणि भजन होणार आहे दुपारी. पाऊस भेटला आपल्याला, 2-3 ठिकाणी थांबलो पण भिजून आलो शेवटी येणार. सो आता भजन येणार आहे, ते भजन पण पाहूया आणि नंतर जाऊया संध्याकाळी परत आपल्या बाप्पांच्या आरतीसाठी. चला तू करणार आहे आरती आणि आज आरती आरव करणार आहे. आरती पकडणार का आरती बोलणार आहे? करणार आहे. आरती ओवाळणार आहे आरव. सो इकडे कुठे आहे? आम्ही दुपारी भिजलो आलो नंतर आणि भजन पण येणार होतं. भजन पण आता येईल थोड्या वेळाने. इकडे मित्रांनो पाहू शकता नेम प्लेट लावली आहे, विश्राम निवास 221 नंबर. तर ही जी नेम प्लेट पाहताय ही आपल्याला विशाल मसूरकर विगमी आपला मित्र त्याने आपल्याला गिफ्ट दिली आहे. हे आपलं यावर्षीचं दुसरं गिफ्ट आहे. आपल्या नवीन घरासाठी विशालने आपल्याला नेम प्लेट बनवून दिले. धन्यवाद विशाल. आता आमचा सोडला गेलो खाली समोर आणलेलंच बघ.